नमस्कार. PMC मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा पत्रीजींचा आणखीन एक संदेश घेऊन आलेलो आहोत. पत्रीजींचा आजचा संदेश आहे पाप, पुण्य आणि ज्ञान. सर्व मास्टर्सला माझा नमस्कार. मागच्या 2 सत्रांपासून आपण पाप या संज्ञेविषयी शिकत आहोत. पाप, पश्चाताप, प्रायश्चित्य आणि परिहार हे सर्व शब्द आपल्याला मोठे ज्ञान देऊन जातात. तर यातील पाप या शब्दाविषयी जाणून घेऊ. अजाणता काही करणे किंवा जे केले आहे ते अज्ञानात केले असेल तर त्याला पाप म्हणत नाहीत. पण जे आपण पूर्णपणे समजून करतो, ज्ञानाने करतो ते पाप होय. याचा अर्थ जे चांगले कार्य होते ते नेहमीच पुण्य असते, कारण ते पूर्ण ज्ञानाने केले जाते. कोणतीही चांगली कृती म्हणजे पुण्य. सर्व प्राण्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगू देणे हे एक चांगले कर्म आहे. सर्वांशी एकत्वाने वागणे किंवा एक चांगले काम करणे म्हणजे पुण्य होय. जर आपण पाप करू तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. जेव्हा आपण चांगली कृत्ये करतो तेव्हाही आपल्याला त्याचे परिणाम मिळतात. एका पापाचा परिणाम म्हणजे शिक्षा आणि पुण्याचा परिणाम म्हणजे आशीर्वाद. हा कर्मसिद्धांत आहे. कर्म आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण जे काही करतो ते आपल्याकडे परत येते. जसे पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी आशीर्वाद. आपण अज्ञानात अजाणता ज्या चुका करतो अशा चुका म्हणजे पाप नाही. सगळ्यांसाठी चांगले काम करा. जर आपण चांगले केले तर चांगलेच होईल. आपण वाईट केल्यास वाईट होईल. हा कर्मसिद्धांत आहे. जसे कर्म तसे कर्मफल. जसे बीज तसा वृक्ष. असे नाही की बीजाविना थेट वृक्ष बनतो. तशाच प्रकारे पापकर्म किंवा पुण्यकर्म त्यांच्या कारणासाठी शिक्षा किंवा बक्षीस लगेचच दिले जात नाही. जसे पोलीस गुन्हेगार शोधण्यासाठी वेळ घेतात, तशाच प्रकारे तुमची चांगली कृत्ये किंवा पाप भविष्यात आशीर्वाद किंवा शिक्षा म्हणून समोर येतात. आजचे चांगले कार्य उद्याचे आशीर्वाद आहेत. आजचा आशीर्वाद हे कालचे चांगले कार्य आहे. आशीर्वाद किंवा शिक्षेची फळे मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो. तशाच प्रकारे आपण पुन्हा पुन्हा चांगली कर्मे करतो, पण आपल्याला त्वरित बक्षीस मिळत नाही. एकतर त्याच जीवनकाळात किंवा बऱ्याच जीवनकाळानंतर किंवा बऱ्याच युगानंतर त्याचे फळ आपल्याला मिळते. आपल्या भूतकाळाच्या विचारांमुळे आपल्याला सध्याची स्थिती प्राप्त झाली आहे आणि आपल्या आजच्या विचारांमुळे आपले भविष्य आकार घेते. आपली आजची कृती ही आपल्या भविष्यात होणाऱ्या परिणामांचे कारण आहे. हा कर्मसिद्धांत आहे. आपण लक्षात ठेवले पाहिजे की जीवनकाळामध्ये केलेल्या कृतींचे परिणाम आपल्या पुढच्या जीवनकाळात का सहन करावे लागतात. त्याच आयुष्यात का नाही? कारण निसर्गाला कोणतीही घाई नसते. येथे अनंत काळ आहे. जोपर्यंत आपल्याला आपले अनेक जन्म असतात हे समजणार नाही तोपर्यंत आपल्याला पाप किंवा पुण्य ही संकल्पनाही समजणार नाही. जेव्हा आपण या संकल्पनेतून पाहतो तेव्हा आपल्याला समजते
की आपल्याला आपल्या कृतींचे परिणाम भोगावे लागतील. बऱ्याच लोकांना हे समजत नाही की आपले सध्याचे आयुष्य हे आपल्या मागील जन्मांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे परिणाम आहेत, जे यापूर्वी बऱ्याच जीवनकाळापासून जमा झालेले आहेत. प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कृत्याचे बक्षीस किंवा शिक्षा ही मिळतेच. वाईट कर्म व चांगले कर्म म्हणजे काय? वाईट कर्म म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध काम करणे. चांगले कर्म म्हणजे एखाद्यासाठी किंवा त्याच्याबरोबर काम करणे. जेव्हा आपण चांगली कृत्ये करतो तेव्हा आपल्याला त्याचे कोणतेही दुःख नसते किंवा त्याचे विमोचन म्हणजे परिहार करावा लागत नाही. आपल्या चांगल्या कृत्यांसाठी आपण कधीही अपेक्षा बाळगू नये. आपली चांगले कर्मे फळाला येण्याची प्रतीक्षा करावी. जर आपण द्राक्षाचे झाड लावले तर द्राक्षे तयार होण्यासाठी त्याला बराच वेळ लागतो. आपण एक लहान आंब्याचे झाड लावले तर ते झाड आयुष्यभर तुमच्याबरोबर राहते. जर आपण पापे केली तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. जर तुम्ही चांगले काम केले, चांगली कामे केली तर त्याचे बक्षीस मिळेल. अध्यात्म म्हणजे चांगली कर्मे करणे आणि तीच करण्याचे कायम लक्षात ठेवणे होय. जर आपल्या मनात काही वाईट विचार आला तर त्याला काढून टाका. सर्व अनावश्यक विचार आपल्या मनातून काढा. देव तुम्हाला गुन्हा करण्यासाठी कसा मदत करेल बरे? कोणताही देव तुमच्या मदतीला येणार नाही. हे पूर्णपणे अतार्किक आहे. अनेक जीवनकाळानंतर किंवा युगांनंतर आपल्याला आपल्या पाप किंवा पुण्याची फळे मिळतात. हे सर्व समजणे म्हणजेच अध्यात्म होय. एका कथेनुसार नारद मुनी पृथ्वीवरती येतात. आपले वाद्य वाजवत ते वेगवेगळ्या लोकात प्रवास करून शेवटी पृथ्वीवर पोहोचतात. त्यांना झाडाखाली एक साधू ध्यान करताना दिसतो. नारद मुनींना तो विचारतो, मला मुक्ती कधी मिळेल? तर त्याला नारद मुनी 4 जन्मानंतर असे उत्तर देतात. हे ऐकून तो दुःखी होऊन रडायला सुरुवात करतो की मला अजून 4 जन्म देवायला भेटायला लागतील. नारद मुनी त्याला म्हणतात, कारण तुझी कर्मे तशी आहेत. नंतर नारद मुनी पुढे चालत जातात. चालता चालता त्यांना एक नृत्य करणारा माणूस दिसतो. तो मनुष्य नारद मुनींना त्याच्या मुक्तीबाबत विचारतो. तर नारद मुनी त्याला 14 जन्मानंतर मुक्ती मिळेल असे सांगतात. ते ऐकून तो आनंदी होऊन पुन्हा नाचायला सुरुवात करतो आणि म्हणतो, छानच, फक्त 14 जन्मानंतर, अरे वा! आणि लगेचच त्याला मुक्ती मिळते. ह्यालाच अध्यात्म म्हणतात. अध्यात्मात आपल्याला वेळ आणि जन्म ह्यांच्या पलीकडे जावे लागेल. आपल्याला मुक्तीची वाट बघण्याची गरज नाही. तो ऊर्जेचा अपव्यय ठरेल. प्रत्येकाला हे माहीत असले पाहिजे की जेव्हा चांगली गोष्ट घडणार आहे त्यावेळेला ती घडेलच. जेव्हा वाईट घडणार आहे त्यावेळेला ते घडेलच. हाच अध्यात्म आहे. वेळेच्या पलीकडे जाऊन आपले कर्तव्य पार पाडणे. पुण्य करत राहणे ही एकच गोष्ट आपण केली पाहिजे. देव सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे. वेळ त्याचे रक्षण करेल. आपल्या कृतींचे परिणाम आपल्याला मिळतात हा निसर्गाचा नियम आहे. देव साक्षीदार आहे जो चक्रांमधून जातो. झाडाखाली मुनी असा विचार करतो की त्याला अजून 4 जीवनकाळ आहेत आणि तो रडायला लागतो. पण नृत्य करणारा माणूस 14 जीवनकाळ घेण्यास उत्साही होता. नृत्य करणारा मनुष्य आध्यात्मिक मनुष्य आहे आणि तो मुक्तीसाठी प्राप्त आहे.
कारण तो आयुष्यात आनंदी आहे. पिरॅमिड मास्टर्स पूर्ण वेळ पुण्य करत असतात. आम्ही आपला वेळ सर्वांना देतो आणि ध्यान करण्याचे सर्वोच्च ज्ञान देतो. जर तुम्ही लोकांना पैसे दिले तर ते पैशासाठी परत येतील. जर तुम्ही त्यांना नोकरी दिली तर ते नोकरी नाही म्हणून परत येतील. परंतु आम्ही त्यांना ध्यानाचे ज्ञान देतो. ते कधीही आमच्याकडे परत येत नाहीत, कारण ते मास्टर बनतात. आपण करू शकतो असे सर्वात मोठे पुण्य म्हणजे प्रत्येकाला ध्यान शिकविणे. इतके मोठे काम केल्याने आपल्याला उच्चतम पुण्य मिळते. छोट्या कृत्यांसाठी छोटी बक्षिसे आहेत. पुण्यकर्मांच्या मोठ्या कृत्यांमुळे मोठी बक्षिसे मिळतील. आपली छोटी पापे छोट्या व्याधींना जन्म देतात. मोठी पापे प्राणघातक व्याधींना कारणीभूत ठरतात. आपल्या पापांचा परिणाम म्हणजे आजार. MBBS डॉक्टरांना माहीत नाही की रोग हा पापांचा परिणाम आहे. हे जीवाणू आणि विषाणूंमुळे होत नाहीत. काही लोकांमध्ये सर्व प्रकारचे आजार आहेत. सर्व अवयवांचे काम करणे बंद होते, कारण त्यांनी सर्व प्रकारच्या पापांचे प्रयोग केलेले आहेत. थोडं ज्ञान थोडे फायदे, अधिक ज्ञान अधिक फायदे. लक्षात ठेवा की ध्यानाचे अनेक प्रकार नाहीत, तसेच कोणतेही भिन्न प्रकारचे ज्ञान नाही. लक्षात ठेवा आणि समजून घ्या, येथे ध्यानाचा एकच प्रकार आहे, तो म्हणजे आनापानसती ध्यान. येथे निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान नाही, तर फक्त एकच ज्ञान आहे की आपणच आपल्या वास्तवाची निर्मिती करतो. जर तुम्ही बुद्धासारखे ध्यान केले तर तुम्हाला बुद्धा इतके ज्ञान मिळेल. जर तुम्ही मुंगी इतकी ध्यानसाधना केली तर तुम्हाला त्याच प्रमाणात ज्ञान मिळेल. इथे फक्त एकच ज्ञान आहे, ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी. येशूचे वेगळे किंवा बुद्धाचे वेगळे असे वेगवेगळे ज्ञान नाही. तुमच्या स्वतःच्या विचारातून, तुमच्या शब्दातून, तुमच्या कर्मातून तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनतात. आपल्या कामाचे बक्षीस किंवा शिक्षा मिळायला वेळ लागतो. एका बाळाचा जन्म व्हायला 9 महिन्यांची गरज असते. तशीच तुमची कर्मसुद्धा त्यांची फळं देण्यासाठी काही जन्मानंतर परिपक्व होतात. काही जण मला विचारतात, काही दिवसापासून मी ध्यान करीत आहे, पण माझा तिसरा नेत्र उघडत नाही. तेव्हा मी म्हणतो की प्रत्येक गोष्टीला ठराविक कालावधी लागतो. आपल्याला त्या दुसऱ्या नाचणाऱ्या माणसाप्रमाणे, नृत्य करणाऱ्या माणसाप्रमाणे व्हावे लागेल. तो आनंदी होता, कारण तो भौतिक सुख आणि काळ यांच्या पलीकडे गेलेला होता. त्या विपरीत जो साधू 4 जन्मानंतर मुक्तीला प्राप्त असतो, पण तो भौतिकता आणि काळ यांच्याच बंधनात अडकून पडतो. कर्मसिद्धांताचे ज्ञान सांगणारे हे जे PSSM ह्याच कर्मसिद्धांताबद्दल गायन करते, जे मला खूप आवडते. की आपल्याला आजार का होतात, आपल्याला ज्ञान कसे मिळते, हे खरेच खूप मोठे ज्ञान आहे. PSSMचे हे गीत ज्याला कोणाला समजले त्याला सर्व काही समजले. तुमची पापकर्मे आजार देतात आणि पुण्यकर्म तुम्हाला बक्षीस मिळवून देतात. फक्त ध्यानच तुम्हाला ज्ञान देऊ शकते. आणि ज्ञान एकच आहे, ते म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कोणालाही इजा पोहोचवू नका. कोणाविरुद्ध पापकर्म करू नका. अगदी स्वतःविरुद्ध सुद्धा नेहमी चांगलेच कार्य करत राहा. ध्यान शिकवा. PSSMमध्ये मोठी व्याख्याने नाहीत. येथे एक साधं सोपं सूत्र आहे, ते म्हणजे
आपण आपल्या रोजच्या जीवनात उतरवतो. पापकर्म हे तुम्हाला व्याधींकडे नेतात, तर तुमची चांगली कर्म ही तुम्हाला आनंद मिळवून देतात. ध्यानच तुम्हाला ज्ञानाचा रस्ता दाखवते आणि तुमचं ज्ञान एकच आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आणि नंतर आम्ही सर्वांना सांगतो की यानंतर इथे शिकण्यासारखे काहीच नाही. मी आत्तापर्यंत 1,00,000 पुस्तके वाचली आहेत आणि त्या सर्वांचे एकच सार आहे, ते म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. यू क्रिएट युअर ओन रियालिटी. आजच्या क्षणाला आपल्याला ज्या गोष्टींना सामोरे जावे लागते तो आपला भूतकाळ असतो आणि जे आपण आत्ता करतो ते आपले भविष्य बनते. एवढेच मला माहीत आहे. त्यासाठी मला तुमचे राशी भविष्य बघण्याची गरज नाही. भविष्य बघण्यासाठी तिसऱ्या नेत्राची गरज नाही. तुमची आजची स्थिती तुमचे भविष्य ठरवते आणि आजची स्थिती ही तुमच्या भूतकाळातून आलेली आहे. 3 प्रकारचे लोक असतात. एक, जो गुन्हा करतो पण त्याबद्दल त्याला वाईट वाटत नाही, त्यातून तो काहीही शिकत नाही, किंवा हे जे काही तो करतो तो अधर्म आहे हे त्याला समजत नाही, तो अधर्मी. दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती म्हणजे जो गुन्हा करतो आणि त्याबद्दल त्याला त्याचे वाईट वाटते, त्यातून तो काही शिकतो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो, तो मध्यमपाद. आणि तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती जो दुसऱ्यांनी केलेल्या गुन्ह्यातून स्वतः शिकतो आणि स्वतः ते करत नाही, त्याला उत्तमपाद म्हणतात. सर्व पिरामिड मास्टर्स उत्तमपाद आहेत. आपण बुद्धांना पाहिलेले नाही, पण त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि आपले ध्येय त्यांच्यासारखे बनायचे आहे. येशूने त्याच्या 13 अनुयायांना सांगितले की तुम्ही मला बघितले आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे, पण ते लोक महान आहेत ज्यांनी मला न पाहताही माझ्यावर विश्वास ठेवला. अधर्मी म्हणजे जे गुन्हे करतच राहतात व काहीही शिकत नाही. मध्यमपाद म्हणजे केलेल्या कृत्यांमधून जे कर्मसिद्धांत शिकतात. तर उत्तमपाद ते आहेत ज्यांना कर्मसिद्धांत माहीत असतो आणि त्यांना माहीत असते की कर्माची फळे मिळायला वेळ लागतो. काळाची गणना करू नका, कारण तुम्ही त्या पलीकडचे आहात. आपण आपली कार्ये करत राहिले पाहिजे. छोटे पाप छोटे रोग, मोठे पाप मोठे रोग. तुमचे एक चांगले कृत्य तुम्हाला आनंदाच्या मार्गाकडे नेऊ शकते. कमी ध्यान कमी ज्ञान, खूप ध्यान खूप ज्ञान. ध्यानाचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे आनापानसती ध्यान. आणि ज्ञान एकच आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तर पत्रीजींचा आजचा हा जो संदेश आहे, अतिशय छान संदेश आहे की पाप काय आहे, पुण्य काय आहे, पापकर्मांची फळं मिळायला किती कालावधी लागतो, पुण्यकर्मांची फळं मिळायला किती कालावधी लागतो, आणि आपण आत्मा कालबाह्य आहोत. तर असं हे सर्व ज्ञान जे आहे, आणि पत्रीजी ह्याच्यात खूप छान गोष्ट सांगितली आहे. त्या नृत्य करणाऱ्या माणसाप्रमाणे आपण असलं पाहिजे की काळाच्याही पलीकडे आपण जाऊन आपल्या मुक्तीचा मार्ग आपण शोधला पाहिजे. आणि ज्ञान आणि ध्यान ह्याने आपलं जीवन परिपूर्ण बनवलं पाहिजे. तर असा हा आजचा पत्रीजींचा संदेश इथेच थांबवूया. पुन्हा भेटू पुढच्या संदेशासाठी. तोपर्यंत जय पिरामिड जगत, जय ध्यान जगत आणि जय शाकाहार जगत. मी इंद्राणी ठाकूर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. थँक्यू.